सरकारने मागण्या मान्य केल्या आणि त्यामुळेच वांगचुक यांनी उपोषण सोडलं अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। दिल्लीमध्ये गांभीर्याने शांततेत आंदोलन करणारेही दिसतायत। चांगल्या भविष्यासाठी आंदोलनाला समर्थन करणारे देखील दिसतायत। हिंसाचार अराजकता निर्माण करणारेही आंदोलनात दिसतायत। या आंदोलनाच्या नावावर राजकीय पोळी भाजणारेही आहेत असं देखील फडणवीस म्हणतायत। तर ठाकरेंच्या मोर्चाला विद्यार्थ्यांशी काही देणं घेणं वाटत नाही। राजकारणात आपली जागा पुन्हा निर्माण करण्यासाठी हा मोर्चा काढला जातोय अशी टीका फडणवीस यांनी केली आहे। मोर्चाला शुभेच्छा आहेत असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी ठाकरेंना खोचक टोलाही लगावलाय। बघा, दोन्ही गोष्टी मला दिसतात। प्रश्नाचं गांभीर्य असल्यामुळे शांततेने आंदोलन करणारेही मला दिसतात। आपल्या समोरचं भविष्य चांगलं राहिलं पाहिजे याकरता त्या आंदोलनाला समर्थन देणारेही मला दिसतात। आणि त्याचवेळी या आंदोलनाच्या पाठीवर आपल्याला राजकीय पोळी भासता येईल या दृष्टीनं राजकारण करणारे हौसे नवसे काही गवसे अशा प्रकारचे हिंसाचार करणारे किंवा जाणीवपूर्वक त्या ठिकाणी अराजकता तयार झाली पाहिजे असेही लोक त्या ठिकाणी शिरलेले आपल्याला पाहायला मिळाले। आणि मला असं वाटतं यामुळेच ही सगळी परिस्थिती लक्षात घेऊन श्री सोनम वांगचुक यांनी आपलं उपोषणही सोडलं। त्यांच्या मागण्याही सरकारने मान्य केल्या, त्याच्यावर कारवाई सुरू झाली आणि त्यांनी सगळ्यांना सांगितलंय की शांततेनंच हे पुढे गेलं पाहिजे। मला असं वाटतं की सगळ्यांना लोकशाहीमध्ये आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे, पण हा जो काही मोर्चा होतोय या मोर्चाला विद्यार्थ्यांशी काही घेणं देणं आहे याची शक्यता कमी आहे। राजकारणामध्ये आपली जागा पुन्हा कशी निर्मित करता येईल याकरता हा प्रयत्न अधिक दिसतोय, पण तरी देखील माझ्या शुभेच्छा आहेत।